ट्रेननी जाताना ना मुंब्र्याचा एक टनल येतो आणि असं बोलतात की त्या टनलमध्ये ना एक बाई असते, म्हणजे ती अमावस्या नाही तर पौर्णिमेच्या दिवशी ती बाई ट्रेनमध्ये असते आणि तो टनल जसा त्या टनल येतो ना त्या टनलमध्ये ती उडी मारते आणि तो आवाज येतो, ते जेव्हा उडी मारताना आवाज येतो ना ओरडण्याचा, तसा आवाज येतो. तर एक मुलगी 8:30-9 वाजताना घरी जात असते ऑफिसनंतर आणि जात असताना त्या दिवशी अमावस्या असते. आता ठाण्याला ही ट्रेन पकडते. ठाण्यापासून जेव्हा जात असताना मध्ये तो टनल जो लागतो मुंब्र्याचा, ती त्या डब्यामध्ये जेव्हा चढते तर त्या डब्यात चढत असताना तिला दिसतं की दरवाजाकडेच राईट साईडला ना एक बाई उभी आहे, जिने असा बुरका टाईप, म्हणजे जसं आपण काहीतरी ओढतो कपडा वगैरे, तसं कपडा ओढलाय. तिचा चेहरा दिसत नाहीये, ती कपडा ओढून अशी उभी आहे साईडला आणि मे बी ह्या सगळ्यांना ती बाई दिसली असेल. तर ती जेव्हा चढून आत जाते ना, ट्रेन स्टार्ट होते. आता त्या ट्रेनमध्ये सर्व ते क्लिप्स वगैरे, चाप वगैरे विकायला सगळी लोक असतात. ती सर्व लोक आहे ट्रेनमध्ये लाईट चालू आहे. त्यावेळी 8:30-9 वाजले तर लाईट्स वगैरे सगळी चालू आहे. ती बाई तिथे आहे, उभी आहे आणि एवढी गर्दी आहे, पूर्ण ट्रेनमध्ये पूर्ण गर्दी आहे. त्या गर्दीच्या वेळी पण ती बाई तिथे उभी सगळ्यांना दिसते. आणि जसं ट्रेन पुढे जाते, पुढे गेल्यानंतर म्हणजे जेव्हा तो टनल येतो ना, त्या टनलमध्ये जशी ट्रेन जाते, एक बाईना उडी मारताना जसा आवाज येतो ना तसा आवाज येतो आणि सगळे घाबरतात. आता थोडं पुढे गेल्यानंतर सगळे, म्हणजे ऑब्व्हियसली एमर्जन्सी केसमध्ये ते चैन वगैरे ओढतात, चैन ओढून ट्रेन थांबवतात. आता जो ट्रेन चालवतो त्याला पण ही गोष्ट समजते, तो कॉल करून त्या लोकांना बोलवतो, जे लोक चेक करायला येतात. खूप वेळ झालेला असतो पण तिथे ती लाश ती भेटतच नाही. म्हणजे असं पण नाही की खाली दरी नाही तर काय कुठे गेली. त्या प्लॅटफॉर्ममध्ये जिथे पण तिला आवाज आला, त्या टनल वगैरेमध्ये सगळीकडे बघतात, ती लाश त्यांना भेटतच नाही. पण त्याच वेळी ट्रेनमध्ये असलेल्या 2-3 बायका बोलतात की अमावस्या वगैरे आली ना की त्या दिवशी एक बाई आहे जी उडी मारून इथून मेली आहे त्या मुंब्र्याच्या टनलच्या जवळ. तर ती बाई ना काही अमावस्या येतात त्यावेळी ती तिथून उडी मारून ना, म्हणजे लोकांना कळतं की ती उडी मारून तिथून पडले आणि बरोबर हे अमावस्याच्या दिवशी होतं. म्हणजे त्यावेळी लोकांना कळतं की तो जो आवाज होता, नाही तर कोणीतरी उडी मारलेली आणि हे जे लोक चेक करतात ह्यांना काहीच दिसत नाही आहे, तेव्हा त्यांना कळतं की ही तीच बाई होती.